नमस्कार मंडळी. तर मी अर्चना, फूड इज अर्चना या चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. नुकतीच आपली इंस्टाग्रामवर ही सूर्याच्या भाकरीची रील व्हायरल झालेली आहे. तर मी विचार केला की का नाही माझ्या यूट्यूबच्या लोकांना मी दाखवू कशी बनवायची ती. तर मी लहान असताना माझी आई माझ्यासाठी अशीच भाकरी बनवायची. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे उकड. जर 1 ग्लास पाणी घेतलं तर 1 ग्लास पीठ घेऊन चांगली उकड घ्यायची आणि मग छानपैकी ती उकड मळून घ्यायची. पाणी कमी घ्यायचं, पण उकड व्यवस्थित नरम मळून घ्यायची, जेणेकरून भाकरीला भेग म्हणजे भाकर तुटता कामा नये. तर छान असा गोळा केला आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि आपल्या परातीला पाणी लावून घ्यायचं आणि छान अशी लाटण्याच्या सहाय्याने सगळ्या बाजूने हळूहळू लाटून घ्यायची, जेणेकरून भाकरी पटकन मोठी होते लाटल्यावर. आणि मग अशी पूर्ण सगळीकडून लाटून घ्यायची, म्हणजे जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची. परतीला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मग अशी बोटं लावून हळूहळू भाकरी पुढे वळत न्यायची. जोरात दाबायची नाही, कारण की जोरात दाबले तर भाकरी फाटू शकते. हळूहळू मग ती बोटं अशी लावून घ्यायची आणि भाकरीला सरकत पुढे अशी मोठी करून घ्यायची. अशी व्यवस्थित सगळीकडून बोटं लावून आता आपली भाकरी झालेली आहे. आता काय करायचं, अशी चिमटी घ्यायची हाताची आणि असं प्रेस करायचं हळूहळू, म्हणजे जेणेकरून तो सूर्याचा छानपैकी आकार आपल्या भाकरीला येईल. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी चिमटी घ्यायची आणि छान अशी सगळ्या बाजूने चिमटी काढून घ्यायची, म्हणजे सूर्याचा आकार आपल्या भाकरीला येतो. तर अशा प्रकारे सर्व बाजूने करून घ्यायची आणि मग आपली सूर्याची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मुलंसुद्धा आवडीने खातात. लहान मुलांना ह्या आकाराची भाकरी करून दिली तर, कारण की मीच लहान असताना तर मला रोजच भाकरी अशी लागायची. मग मी जेवायची असं आई मला सांगायची मोठी झाल्यावर. मग तवा छानपैकी कडकडीत गरम करून घेतल्यावर जिथून बोटं आपण लावतो तिथून भाकरी तव्यावर टाकायची आणि मग अलगद तिला पलटी करून घ्यायची. आणि मग दुसऱ्या बाजूने अशी छोटी छोटी डोळे आले ना भाकरीला की तिला पलटी करून घ्यायची. मग छान ती अशी फुगून वर येते. फ्लेम फास्टच ठेवायचा गॅसचा. बघू शकता तुम्ही कशी छानपैकी आपली भाकरी फुगले. तर चला, मग तुम्हाला आवडली असेल माझी भाकरी तर सबस्क्राईब, एक लाईक करा. बाय बाय गाईज.